नमस्कार मित्रांनो, विदर्भ आयसच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हायड्रोजन अर्थातच ज्याला इंधनाचा राजा आणि पर्यावरणाचा आजा म्हटलं जातं असा हा हायड्रोजन, कारण तो विश्वामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध आहे, अगदी साध्या पद्धतीने उपलब्ध आहे, सर्वत्र उपलब्ध आहे। त्या कारणाने याला एक आपण असा मूलभूत मूलद्रव्य आहे तो की जो आपल्या सर्व पर्यावरणीय गरजा सुद्धा पूर्ण करू शकतो आणि ऊर्जा गरजा सुद्धा पूर्ण करू शकतो। म्हणजेच हा वायू असा वायू आहे जो प्रदूषण सुद्धा करत नाही आणि ऊर्जा सुद्धा देतो। तर म्हणूनच आपण या हायड्रोजनचा वापर सध्या इंधन म्हणून करतो आहोत। मग आता इंधन म्हणून जर याचा वापर करतो आहोत तर हा खरंच आपल्याला इंधन बनू शकेल की फक्त आभास आहे आपला असा? कारण अजूनही यावरती आपण प्रॉपर असा काही इनिशिएटिव्ह घेतलेला नाही किंवा संशोधन केलेलं नाही। मग या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की नेमका हायड्रोजन वायू आपल्याला कोणत्या पद्धतीने उपयुक्त ठरू शकतो, भारताला त्याचं ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कसा महत्त्वपूर्ण आहे, नेमका हायड्रोजन काय आहे, नेमके प्रकार काय आहेत ते थोडं आपण याच्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। थोडं आणखी मजेशीर याच्या काही गोष्टी आहेत, या संशोधनाच्या किंवा शोधाच्या सुद्धा काही महत्त्वपूर्ण अशा मजेशीर गोष्टी आहेत, त्या आपण थोडं बघूया त्याच्यामध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एक प्रश्न आपण याच्यामध्ये बघणार आहोत सुरुवातीला आणि त्या प्रश्नाला अनुसंगून या संपूर्ण हायड्रोजनच्या बाबत बघूयात आपण। ठीक आहे, सुरुवात करूया। तत्पूर्वी आपण महत्त्वाची गोष्ट असेल या ठिकाणी एक अनाउन्समेंट की आगामी जी काय आपली राज्यसेवा पूर्व आहे 28 सप्टेंबर 2025 रोजी होणारी, त्या अनुषंगाने आपल्याला आपली तयारी करणं फार महत्त्वाचं आहे। तेव्हा आपण मुख्य परीक्षेसाठी जाणार आहोत आणि हायड्रोजन हा विषय 99% आपल्याला परीक्षांमध्ये विचारण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे हा विषय किंवा हा व्हिडिओ नक्की बघा। ठीक आहे, शेवटपर्यंत बघा। त्यामध्ये आपल्याला रिव्हिजन करिता आपल्याकडे सिंहावलोकन 2.0 आहे। सिंहावलोकन 1.0च्या यशस्वीतेनंतर आपण 2.0 लॉन्च केलेले आहे, ज्यामध्ये विदर्भ आयस अकॅडमीच्या सर्व फॅकल्टीज आणि स्वतः सागर सर आपल्याला यामध्ये रिव्हिजन घेत आहेत। तर त्यामुळे आपण ही बॅच नक्की जॉईन केली पाहिजे, जे की आगामी 28 सप्टेंबर 2025 साठी आपल्याला उपयुक्त ठरणार आहे ही बॅच। त्यानंतर जर बघितलं आपण तर हा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर आपण मूल्यांकन त्याचं केलं पाहिजे। तर ही मूल्यांकन बॅच आपल्यासाठी आहे जी 20 एप्रिल 2025 पासून सुरू झालेली किंवा व्हायची आहे अजूनही। तर त्यामध्ये आपल्याला यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्वतःचं मूल्यांकन करता येणार आहे। मग यामध्ये काय होईल तर आपल्या टेस्ट घेतल्या जातील, त्या अगोदर आपल्याला काही टार्गेट्स दिलं जाईल, त्या टार्गेट्सचा आपण अभ्यास करून ठेवायचा आणि त्याच्यावरती टेस्ट घेतली जाईल आणि विदर्भ आयस अकॅडमीच्या सर्व फॅकल्टीज आपल्याला त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत, टेस्ट आपचं विश्लेषण घेणार आहेत आणि विशेष म्हणजे आपलं पर्सनल मेंटरिंग करणार आहे। तर यामध्ये आपल्याला अशी ही बॅच आहे मूल्यांकन बॅच, ती नक्की आपण याच्यामध्ये जॉईन केली पाहिजे। त्यानंतर जर म्हटलं आपण तर मुख्य परीक्षेसाठी आपल्याला उपयुक्त असं मासिक म्हणजेच अर्थातच कौटिल्य मासिक हे आपण नक्की याच्यामध्ये बघितलं पाहिजे, जे आपल्याला लिखाणात्मक वर्णनात्मक दृष्टीने तयारी करण्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे। ज्या सर्व ज्या आपल्या महत्त्वाच्या घडामोडी घडतात आपल्या चालू घडामोडीच्या, त्या चालू घडामोडी आपण कसं आपल्या सिलेबसला लिंक करायचं, कसं आपण त्याला बघितलं पाहिजे, त्याच्यावरती आपण याच्यामध्ये छान पद्धतीने असं त्यामध्ये वर्णन केलेलं आहे। तर मे महिन्याचं 2025 हे मासिक यामध्ये पब्लिश झालं आहे आणि यामध्ये विषय जो आहे तो महत्त्वाचा थीम याच्यामध्ये वर्क बोर्ड जे सध्या चर्चेत होतं त्याच्यावरती याच्यामध्ये चर्चा केली गेलेली आहे आणि यामध्ये सुनीता विल्यम्स वरती वगैरे सुद्धा चर्चा करण्यात आली आहे। ट्रम्पचे टॅरिफ वगैरे सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की त्याचे परिणाम भारतावरती काय होत आहेत। ठीक आहे, तर या संदर्भात आपण थोडं बघितलं पाहिजे। आता येऊया आपण आपल्या मुख्य प्रश्नावरती, जो आपल्या हायड्रोजनच्या अनुषंगाने फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे। थोडं आपण या प्रश्नाच्या अनुषंगानेच जाऊया। नैसर्गिक हायड्रोजन म्हणजे काय, भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी त्याचे महत्त्व स्पष्ट करा। आपल्याला त्याचा इम्पॉर्टन्स सुद्धा विचारलाय भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, आणि विशेष म्हणजे नैसर्गिक हायड्रोजन काय आहे, नॅचरल हायड्रोजन काय आहे। हायड्रोजन आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे ग्रीन हायड्रोजन मिशन आहे ते आपल्याला चांगलं माहिती आहे। मग ग्रीन हायड्रोजन आणि नैसर्गिक हायड्रोजन यातला फरक काय ते सुद्धा आपण याच्यामध्ये जाणून घेऊया। थोडा फार मजेशीर गोष्ट त्याच्यामध्ये एक आहे, ती सुद्धा आपण जाणून घेऊया थोडं। ठीक आहे, तर सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या सिलेबसला हा पॉइंट कुठे लागू पडतो किंवा कोणकोणत्या ठिकाणी आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित हा हायड्रोजन आहे
त्याच्याबद्दल थोडं आपण चर्चा करूयात. अभ्यासक्रम, आपला जो काही मुख्यचा अभ्यासक्रम आहे, या मुख्यच्या अभ्यासक्रमामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही 4-5 पॉइंटच्या ठिकाणी आपला हा सिलेबस लागू पडतो. यामध्ये भूगोल या विषयाशी संबंध येतो या हायड्रोजनचा किंवा नैसर्गिक हायड्रोजनचा किंवा ग्रीन हायड्रोजनचा. त्यानंतर आपला संबंध येतो पर्यावरण या विषयाशी संबंध येतो. त्यानंतर अर्थव्यवस्था, या विषयाशी सुद्धा त्याचा संबंध येतो, कारण हे इंधन आहे आणि इंधन हे आपल्याला ऊर्जेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. जी ऊर्जा आपल्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची असते, आपल्याला प्रोडक्शन करायचं असेल, उत्पादन करायचं असेल तर उत्पादनासाठी आपल्याकडे महत्त्वाचं म्हणजे इंधन असणं गरजेचं आहे, ऊर्जा असणं गरजेचं आहे. म्हणून अर्थव्यवस्थेशी याचा संबंध येतो. GS3 आणि GS2 मध्ये वगैरे याचा फार महत्त्वाचा संबंध आहे. GS1 मध्ये सुद्धा याचा महत्त्वाचा संबंध असेल. त्यानंतर यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध कोणत्या अनुषंगाने महत्त्वाचे असेल तर जो आपला हायड्रोजन आहे, हा हायड्रोजनची उपलब्धता कुठे होते नेमकी, त्या अनुषंगाने ज्या देशामध्ये याची उपलब्धता जास्त असेल, ज्या देशाकडे याच्या हायड्रोजनच्या संदर्भातलं तंत्रज्ञान जास्त असेल, त्या देशाशी आपल्याला संबंध आपण कसे प्रस्थापित करतो याच्यावरती सुद्धा हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा विषय यामध्ये ऊर्जा सुरक्षा अशा GS3 GS2च्या अनुषंगाने फार महत्त्वाचं असेल, सामान्य अध्ययन 3 आणि सामान्य अध्ययन 2 मध्ये वगैरे. तर असं आपण थोडं याच्याबद्दल बघितलं पाहिजे. म्हणून प्रश्न तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलेला असेलच. प्रश्न होता नैसर्गिक हायड्रोजन म्हणजे काय आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी त्याचं महत्त्व, याचं आपल्याला थोडं विश्लेषण बघूयात आपण. मग या लेक्चरमध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर नक्की सापडणार आहे. तर तत्पूर्वी आपण बघूया की हायड्रोजन म्हणजे नेमकं काय आहे. हायड्रोजन हा एक असा साधारण आणि विपुल प्रमाणात उपलब्ध होणारा घटक आहे. त्याचं सूत्र जर बघितलं आपण तर H2 असं त्याचं सूत्र आहे आणि हा सामान्य उपलब्ध होतो. साधारण उपलब्धता होते त्याची, विश्वामध्ये सर्वत्र उपलब्ध आहे, त्याची सर्वत्र उपलब्धता आहे. सर्वत्र उपलब्धता सुद्धा याची आहे, म्हणजे वातावरणामध्ये तो उपलब्ध आहे, तो पाण्यामध्ये उपलब्ध आहे. मग पाण्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मग पाणी H2O या पाण्यामध्ये त्याची उपलब्धता आहे. तर या हायड्रोजन जो आहे पाण्याचा एक घटक आहे. मग आपण यापूर्वी कधी विचार केला होता का की घरी म्हणायचे बघा की आपण लहान असताना किंवा थोडं वयामध्ये आलं असताना बाईक चालू शकत होतं, नव्याने शिकलं तर कुठे गेलं तर बाईकच घेऊन जायचं, कुठे घेऊन गेलं तर बाईकच घेऊन जायचं. मग घरचे म्हणायचे की गाडी का पाण्यावर चालते का. तर आता आपण म्हणू शकतो खरंच पाण्यातल्या एका घटकावरती आपली गाडी नक्की चालते. म्हणजे कारण हा जो काही हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन फ्यूल जर आपण आपल्या गाडीमध्ये टाकला तर याचं जे बाहेर जो निघेल घटक तो घटक हायड्रोजनच निघणार. हायड्रोजन हा बाहेर वातावरणामध्ये जाणार, त्याचं मिश्रण हे ऑक्सिजनशी होणार. ऑक्सिजनशी त्याचं मिश्रण झालं की मग त्या ठिकाणी त्याचा H2O बनणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे महत्त्वपूर्ण म्हणता येईल की पर्यावरणाच्या अनुषंगाने ऊर्जेची गरज पण भागणार आणि पर्यावरणाची सुरक्षितता पण होणार. मग या ठिकाणी आपलं पाहणं आवश्यक आहे की हे हायड्रोजन जे आहे, या हायड्रोजनचे प्रकार किती आहेत आणि ते कसे आहेत त्यावरती थोडं चर्चा केली पाहिजे. हायड्रोजनचे प्रकार बघितले तर अनेक आहेत,
मग त्याच्या आधारे जर बघितलं, आधार वेगवेगळे आहेत, त्या आधारे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. थोडं त्याबद्दल थोडी चर्चा करूयात आपण. हायड्रोजन प्रकार, इंधन प्रकार, इंधन प्रकार, या हायड्रोजनच्या इंधनाचे प्रकार. आता यामध्ये या हायड्रोजनच्या इंधनाचे प्रकार जे आहेत ते साधारण 2 आहेत. आधार काय, या 2 इंधनाचा आधार जो आहे, आधार आहे या 2 इंधनाचा उत्पत्ती. याची उत्पत्ती कशी झाली आहे किंवा कशी उत्पत्ती होते आहे या आधारे याचे 2 प्रकार पडत आहेत. ते 2 प्रकार म्हणजे फार महत्त्वपूर्ण आहे. याच्यामध्ये बरेचदा आपल्या बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होत असतं, म्हणून ते थोडे बघितले पाहिजे आपण. उत्पत्तीच्या आधारे जर म्हटलं आपण तर एक नैसर्गिक हायड्रोजन, नैसर्गिक हायड्रोजन. एक दुसरा प्रकार आहे आपल्याकडे ग्रीन हायड्रोजन, अर्थातच हरित हायड्रोजन, हरित हायड्रोजन, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन हायड्रोजन. मग आता यामध्ये नेमका फरक काय? यामध्ये जर नैसर्गिक हायड्रोजन आणि ग्रीन हायड्रोजन यामधला मूलभूत फरक काय? तर नैसर्गिक हायड्रोजन हा एक असा वायू आहे जो पृथ्वीच्या भूगर्भामध्ये उपलब्ध होतो. भूगर्भात नैसर्गिकरित्या उपलब्ध होतो. नैसर्गिकरित्या याची उपलब्धता आहे. याच्यासाठी काही आपल्याला हा हायड्रोजन तयार करावा लागत नाही, तो निसर्गतः उपलब्ध होतो निसर्गामध्ये. मग तो निसर्गामध्ये कुठे उपलब्ध होतो? तर पृथ्वीच्या भूगर्भामध्ये, पृथ्वीच्या आतमध्ये खनन करून त्याला काढावं लागतं. तो असतो नैसर्गिक हायड्रोजन. मग ग्रीन हायड्रोजन काय आहे? तर ग्रीन हायड्रोजन हा मानव निर्मित असतो. बघा, मानव निर्मित असतो. मानवाला निर्मित करावा लागतो, त्याच्यावरती प्रक्रिया करावी लागते. प्रक्रिया करून त्याचं या ठिकाणी आपण ग्रीन हायड्रोजन किंवा हरित हायड्रोजन तयार करू शकतो. मग यासाठी आपल्याकडे काय आहे? तर पाण्यामधला, वातावरणामधला जो काही हायड्रोजन उपलब्ध आहे त्या हायड्रोजनचा आपल्याला या ठिकाणी वापर करता येईल. आता हायड्रोजनचं जे वैशिष्ट्य बघितलं आपण, या हायड्रोजनचं वैशिष्ट्य जे बघितलं की साधा आहे आणि सर्वत्र उपलब्धता आहे याची. मग सर्वत्र जरी उपलब्धता असेल तर याची अडचण एक आहे किंवा अट एक आहे की हा हायड्रोजन वायू कॉम्बिनेशन मध्ये असतो, एका दुसऱ्या मूलद्रव्याच्या कॉम्बिनेशन मध्ये असतो. जसं आपण बघितलं की H2O, पाणी, या पाण्याच्या कॉम्बिनेशन किंवा ऑक्सिजनच्या कॉम्बिनेशन मध्ये आहे, हा सेपरेट नाही आहे. म्हणून अडचण इथे आहे. याला सेपरेट काढण्यासाठी आपल्याला खर्च येतो आणि यासाठी म्हणूनच एक आहे की आपल्याला इथं मानवनिर्मित जो हायड्रोजन आहे, ग्रीन हायड्रोजन, हा जर आपल्याला तयार करायचा असेल तर पाण्यापासून तयार करू शकतो, वायूपासून तयार करू शकतो. मग यासाठी इलेक्ट्रोलिसिस नावाची एक प्रक्रिया वापरली जाते. इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेपासून हा एक ग्रीन हायड्रोजन तयार केला जातो. इलेक्ट्रोलिसिस प्रक्रिया म्हणजे अशी की पाणी किंवा वायू यामधून याला H2 ला वेगळं काढलं जातं. मग ही प्रक्रिया वापरली जाते. परंतु हा जो काही भूगर्भात असलेला नैसर्गिक वायू आहे याच्यासाठी आपल्याला वेगळी प्रक्रिया करण्याची गरज नाही. फक्त एकच आहे, याला भूगर्भातून काढावं लागतं. भूगर्भात तो उपलब्ध आहे, एवढंच फक्त त्यामध्ये म्हणता येईल. म्हणून याबाबत जर बघितलं आपण तर खर्चाच्या बाबत जर बघितलं तर हा महाग आहे, खर्च याला जास्त येतो. खर्च ग्रीन हायड्रोजनला उत्पादन करण्यासाठी जास्त खर्च येतो. तर नैसर्गिक हायड्रोजन उत्पादनासाठी आपल्याला खर्च ग्रीन हायड्रोजनच्या तुलनेमध्ये कमी येतो. बघा, हा खर्च कमी येतो. मग कमी किती? तर साधारण $1 आपण $1 1 किलो
इतकं हायड्रोजन आपण उत्पादन करू शकतो किंवा इतका खर्च होतो त्या उत्खननासाठी भूगर्भामध्ये तो असतो. म्हणजे अशी ही जमीन असेल तर आपल्याला त्याला खनन करावं लागतं, खनन करून तो बाहेर काढला जातो. असा हा गॅस भूगर्भात आहे. मग याच्यासाठी खर्च कमी येतो. मग प्रश्न हा आहे की भारत किंवा जग या संदर्भात नैसर्गिक हायड्रोजन कसं उपलब्ध करून घेत आहे किंवा काय यावरती प्रक्रिया करत आहे किंवा काय यावरती त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेत आहे, हा खरा प्रश्न आहे. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ग्रीन हायड्रोजन, हरित हायड्रोजन आपल्याकडे मिशन आहे बघा. मिशन यामध्ये आपल्याला माहिती आहे की यामध्ये एक आपण 2023 साली ग्रीन हायड्रोजन मिशन आणलं होतं. ग्रीन हायड्रोजन मिशन सुरू केलेलं होतं बघा. आणि ह्या मिशन मध्ये टार्गेट ठरवलं की 2030 पर्यंत आपल्याला 5 मिलियन टन इतकं प्रोडक्शन दरवर्षी करता येईल अशी क्षमता निर्माण करायची आहे. अशी क्षमता आपल्याला निर्माण करायची आहे की दरवर्षी 5 मिलियन टन इतकं ग्रीन हायड्रोजन आपल्याला प्रोडक्शन करायचं आहे. मग यासाठीची क्षमता कशी आपण प्रोडक्ट करतोय, मग यावरती जर खर्च करतोय तर मग आपण या स्वस्त पडणारं नैसर्गिक हायड्रोजन आहे यावरती का नाही करत. मग म्हणून प्रश्न हा आहे, आपण म्हणतोय की आम्हाला ग्रीन हायड्रोजन इंधन तयार करायचं आहे किंवा हायड्रोजन इंधन तयार करायचं आहे. मग हे इंधन आपण तयार करणार की फक्त आभास असणार, हा म्हणून आपला या व्हिडिओचा चर्चेचा विषय होता आपला. ठीक आहे. तर यामध्ये जर बघितलं तर आपल्याला ग्रीन हायड्रोजन पेक्षा जास्त उपयुक्त जो आहे आणि खर्च कमी आहे तर तो आपल्याला नॅचरल हायड्रोजन आपल्याला सोयीस्कर ठरू शकतो. मग आता प्रश्न परत हा आहे की ग्रीन हायड्रोजन किंवा नैसर्गिक हायड्रोजन याची उपलब्धता, याचे साठे असतात बघा, याचे साठे असतात. मग ते साठे कुठे आहेत, कोणत्या देशामध्ये आहेत, यावरती आधारित आपले आंतरराष्ट्रीय संबंध अवलंबून आहे. मग त्या देशाशी, ज्या देशामध्ये याचे साठे जास्त असतील त्या देशाशी आपले संबंध चांगले असणं आवश्यक आहे, आंतरराष्ट्रीय संबंध चांगले असणं आवश्यक आहे. ठीक आहे. मग यामध्ये थोडं आपण बघून घेऊया की नैसर्गिक हायड्रोजनचा थोडा इतिहास जाणून घेऊया की याचं नैसर्गिक हायड्रोजनचं आपण कधी काय केलं. त्यापूर्वी थोडं पाहणं आवश्यक आहे की आपण या ग्रीन हायड्रोजनचे किंवा हायड्रोजनचे प्रकार काय आहेत. हा प्रकार बघितला आपण, उत्पत्तीच्या आधारे प्रकार बघितले 2, यामध्ये नैसर्गिक हायड्रोजन आणि ग्रीन हायड्रोजन. फक्त आता एक थोडे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या आधारे आपल्याला म्हणता येईल ते कोणकोणते आहेत. तर याच्यामध्ये ब्राऊन किंवा ब्लॅक हायड्रोजन आहे आपल्याकडे, जो कोल पासून निघतो. ब्राऊन किंवा ब्लॅक जर हायड्रोजन असेल तर तो कोल पासून निघणार आपल्याला म्हणता येईल, फ्यूल आहे ते. त्यानंतर व्हाईट हायड्रोजन आहे, त्याच्यानंतर ग्रे हायड्रोजन जो नॅचरल गॅस पासून असतो, ब्लू हायड्रोजन जो नॅचरल गॅस पासून जो बनतो आपल्याला. त्यानंतर आहे टॉर्कोइज हायड्रोजन, रेड हायड्रोजन, त्यानंतर पर्पल, पिंक, येलो अँड ग्रीन हायड्रोजन. ग्रीन हायड्रोजन जे आहे ते आता आपण बघितलं, ग्रीन हायड्रोजन एक रिन्युएबल एनर्जी म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि त्यामध्ये इलेक्ट्रोलिसिस हा प्रक्रिया वापरली जाते त्याच्यामध्ये. आणि त्याचा फॉर्म्युला जर बघितला तर H2+O2 असा त्याचा एक प्रोडक्ट तयार होतं ते आपल्याला यामध्ये म्हणता येईल. मग यामध्ये थोडं पाहणं आवश्यक आहे. ग्रे हायड्रोजन बद्दल बरेचदा विचारलं जातं, नैसर्गिक हायड्रोजनच्या ठिकाणी ते वगैरे, नैसर्गिक गॅसच्या ठिकाणी वगैरे ते मिळतं. तर अशा काही गोष्टी आहेत. थोड्या आगामी काळामध्ये हे जो काही टेबल आहे हा थोडा पाहणं आवश्यक असेल आपल्याला. पूर्व परीक्षेच्या अनुषंगानं विज्ञान वगैरे विषयामध्ये आपल्याला विचारण्याची शक्यता दाट असू शकते. मग थोडं आपण याच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊया की हा नैसर्गिक हायड्रोजनचा इतिहास फार मजेशीर इतिहास आहे असा हा. नैसर्गिक हायड्रोजन, त्याला नॅचरल हायड्रोजन पण म्हणतो आपण. नैसर्गिक हायड्रोजनचा इतिहास. नैसर्गिक हायड्रोजनचा इतिहास जर म्हटलं थोडं जाणून घ्या, म्हणजे याच्यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. साधारण 1987 या वर्षी माली देश होता एक आपला सध्या आहे होता, म्हणजे आफ्रिका खंडामध्ये माली देश आहे. माली या देशामध्ये एका गावात एक गाव होतं, तिथलं खेडं होते. त्या खेड्यामध्ये एक विहिरीचं उत्खनन सुरू होतं बघा. विहिरीचं खनन किंवा विहिरीत
खोदणं चालू होतं, विहीर खोदणं. मग विहीर खोदणं चालू होतं तर काय झालं इथे, विहीर खोदता खोदता साधारण हे 108 फुटापर्यंत मीटर पर्यंत यांनी विहीर खोदली. 108 मीटर पर्यंत पाणी काही लागलं नाही. 108 मीटर पर्यंत गेलेत, खोदत 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 पाणी लागलं नाही. मग अशा वेळी कामगार, तिथला खोदकाम करणारे जे कामगार आहेत विहीर खोदतात, त्यांनी काय केलं, एक सिगरेट त्यामध्ये पेटवली. जशी त्यांनी सिगरेट पेटवली तशी ज्वाला त्याच्या तोंडावरती तयार झाली. मग आता हे कसं काय झालं, तर यामध्ये ह्या सगळ्या भागात एक जसं त्यांनी सिगरेट पेटवली तशी ज्वाला तयार झाली. मग हे का तयार झालं, ते याचं एक वैशिष्ट्य होतं बघा. ज्वाला तर तयार झाली, मग यामध्ये ना धूर विरहित ज्वाला होती. धूर नव्हता याच्यामध्ये. मग ज्वाला जर झाली तर धूर राहायला पाहिजे, पण धूर याच्यामध्ये नव्हता. त्याच्यानंतर जर बघितलं तर याच्यामध्ये ज्वाला जे आहे, ज्वाला त्याचा रंगामध्ये फार मोठी एक तफावत होती. त्याच्या रंगाच्या बाबत जर बघितलं तर रात्रीच्या वेळी याचा रंग सोनेरी होत होता. रात्रीच्या वेळी याचा रंग या ज्वालेचा सोनेरी होत होता. तर दिवसाचा जो रंग आहे, दिवसाचा रंग होता याचा निळा. आता हे असं का होत होतं, मग यामध्ये लक्षात आलं, एका कामगारांनी सिगरेट पेटवली, बिडी पेटवली, जे काय असेल ते चिलम पेटवली असं म्हणूया, तर त्यांनी त्या धूर त्याच्या तोंडावरती आला एकदम आणि तो पेटला. तर एवढं सगळं का झालं, त्या गावातले लोक संभ्रमात पडले की अरे ये क्या हो गया भाई, क्या हो रहा, कसं काय झालं, काय काय झालं. ते संभ्रमात पडल्यावर या ठिकाणी पडणारच ना संभ्रमात, कारण की निळ्या रंगाचा रात्री जर पाहिलं तर सोनेरी दिसते, दिवसा पाहिलं तर निळा दिसते आणि धूरही नाही. आता हे होय काय नेमकं, तर याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी काय केलं की यामध्ये साधारण जो ज्वाला होती किंवा अग्नी जी होती याच्यामधली, ती विझवायला साधारण त्यांना 8 दिवस लागले बघा. 8 दिवसापर्यंत ते पेटत होती विहीर. मग असं का होत आहे, पेट्रोल तर दिसत नाही त्याच्यामध्ये. मग तिथला एक मोठा माणूस होता किंवा ह्या गावातल्या लोकांनी गाव सोडून जायला लागले की हे काय होत आहे असं इतकं सगळं, म्हणजे डेंजर आहे बाबा, काहीतरी भूतभीत लागलं का. म्हणून मग याच्यामध्ये काय व्हायला लागलं की तिथला एक महत्वाचा एक प्रतिष्ठित नागरिक होता. प्रतिष्ठित नागरिक त्यांनी संशोधनासाठी एक प्रशासनाला सांगितलं की संशोधन करायला पाहिजे. म्हणून मग संशोधन झालं, त्याच्यावरती संशोधन झालं. तर त्यामध्ये लक्षात आलं की या विहिरीमध्ये 98% इतकं त्यामध्ये हायड्रोजन आहे. 98% हायड्रोजन या विहिरीमध्ये आहेत असं त्यांना लक्षात आलं. मग यावरून मग समजलं इथून कुठे, म्हणजे 1987 किंवा 80च्या दशकापासून लक्षात यायला लागलं की हायड्रोजन जो आहे तो भूगर्भात सुद्धा असतो. त्यापूर्वी हायड्रोजन हा भूगर्भात असतो अशी माहिती नव्हती. ती 1987 पासून किंवा 80च्या दशकामध्ये माहिती पडली किंवा 90च्या दशकामध्ये माहिती पडली. मग यामध्ये इथून सुरू झालं. तत्पूर्वी थोडंसं माहिती होतं की बाबा हे फक्त कुठे मिळतं, तर आपलं जे काही त्याला का म्हणून आपण इंधन जे काही निघतं ज्या ठिकाणी, तर पेट्रोलियम खाणीमध्ये वगैरे मिळेल बाबा, तिथे मिळायचंय हायड्रोजन, परंतु असं भूगर्भात सेपरेटली मिळेल असं नव्हतं. म्हणून मग या ठिकाणी बरेचदा संशोधन झालं. मग त्यामध्ये लक्षात आलं की आपण हे उत्खनन सुद्धा करू शकतो. मग याला नॅचरल हायड्रोजन किंवा नैसर्गिक हायड्रोजन असं म्हटलं गेलं बघा. म्हणून हे याला नॅचरल हायड्रोजन म्हणतो, तो आपल्याला भूगर्भात मिळतो. हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. मग याच्याबद्दल थोडं एक आहे की आता हे जे साठे आहेत त्याचे, हे साठे नेमके कुठे कुठे आहेत, जगामध्ये साठे कुठे आहेत आणि विशेषतः भारतामध्ये साठे कुठे आहेत, ते थोडं पाहणं आवश्यक असेल आपल्याला. थोडं बघूया मग साठे नेमके कुठे आहेत. नैसर्गिक हायड्रोजनचे साठे, यामध्ये जगाच्या बाबत जर बघितलं आपण आणि भारताच्या बाबत, दोन भागामध्ये आपल्याला बघावं लागेल. जगात उपलब्ध आहे, अर्थातच मालीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. माली, त्यानंतर ऑस्ट्रेलिया,
ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर अमेरिकेमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. ऑस्ट्रेलियामध्ये फार विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. अमेरिका, त्यानंतर कॅनडामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. कॅनडा, त्यानंतर तिकडे आपल्याला याच्यामध्ये मे बी हे पाहायला मिळतं आपल्याला साऊथ आफ्रिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. साऊथ आफ्रिका या भागात सुद्धा विपुल प्रमाणात त्याचे साठे आहेत. त्यानंतर कोलंबियामध्ये सुद्धा आहे. त्यानंतर दक्षिण सुदान वगैरे या भागामध्ये सुद्धा, कोरिया या भागामध्ये सुद्धा ते उपलब्ध आहे. त्यानंतर भारताच्या बाबत जर बघितलं आपण, भारताच्या बाबत या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. आता जिथे फॉल्ट्स आहेत, म्हणजे आपल्याला याचा अर्थ असा की याला गॅप पाहिजे किंवा फॉल्ट पाहिजे ज्या भागामध्ये असेल, मग आपण म्हणता येईल की दख्खनच्या भागात, त्यानंतर विंध्य पर्वतचा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा आहे. त्यानंतर जो काही आपल्याला गोंडवाना जो भाग आहे, गोंडवाना भागात सुद्धा ते उपलब्ध आहे. त्यानंतर छत्तीसगडचा भाग आपल्याला छोटा नागपूर प्रदेश सुद्धा म्हणता येईल. छत्तीसगडच्या भागामध्ये सुद्धा ते उपलब्ध आहे. असं हे आपल्याला पाहता येईल. थोडं मॅपवरती आपण बघूयात की कोणकोणत्या भागामध्ये याची विपुल प्रमाणात उपलब्धता आहे. तर हा माली देश आहे. जगाच्या संदर्भात विचार केला तर माली या ठिकाणी आहे आफ्रिका खंडामध्ये. त्यानंतर आपल्याला इकडे पाहायला मिळतो ऑस्ट्रेलिया. सर्वात जास्त जो साठे आहेत तर ते ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्यानंतर आपल्याला इकडे पाहायला मिळतं की आपला अमेरिका, कॅनडा आणि हा अमेरिकेचा अलास्का भाग यामध्ये सुद्धा आहे उपलब्धता. आणि या आपल्याला आफ्रिकेच्या काही भागामध्ये सुद्धा पाहायला मिळतं. त्यानंतर साऊथ कोरिया वगैरे या भागामध्ये आहे. त्यासोबतच कोलंबियाच्या भागामध्ये आहे. तर त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला भारतामध्ये आहेत का, भारतामध्ये कोणत्या ठिकाणी आहे ते सुद्धा पाहणं आपल्याला आवश्यक ठरेल. कारण आपल्यासाठी ऊर्जाच्या दृष्टिकोनातून स्वावलंबित्व मिळवण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं असेल ते. तर भारताच्या बाबत जर बघितलं आपण तर हायड्रोजनचं हिमालयाच्या भागामध्ये इंडो गंगॅटिक जो प्लेन आहे या भागात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. इकडे आपल्याला हा फॉल्ट जो आहे छोटा नागपूर प्रदेश वगैरे या ठिकाणी, नंतर विंध्य पर्वत या ठिकाणी आपल्याला अरवली पर्वताच्या भागात सुद्धा पाहायला मिळतं. इकडे सुद्धा आपल्याला साऊथमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. तर असं हे नैसर्गिक हायड्रोजन आहे जे फ्यूलच्या इंधनाच्या दृष्टिकोनातून स्वस्त आहे. मग आगामी काळामध्ये भारताने यावरती संशोधन करणं आवश्यक आहे, शोध घेणं आवश्यक आहे. हे शोध आपण घेतले पाहिजेत. मग यासाठी प्रश्न होता आपल्याला की भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून याचं महत्त्व काय, तर ते महत्त्वावरती थोडं आपण चर्चा करूयात की याचं महत्त्व नेमकं काय असेल. भारताच्या ऊर्जा सुरक्षा दृष्टीने महत्त्व, ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्व. आता भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्व किंवा भारताच्या दृष्टिकोनातून महत्त्व जर म्हटलं, भारताच्या दृष्टिकोनातून दोन पद्धतीचं महत्त्व आहे किंवा दोन दृष्टिकोनातून महत्त्व आहे भारताच्या. त्याला दोन थोडे आपण डिवाइड केलं पाहिजे. यामध्ये ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचं असेल कारण आपण फ्यूल जो आहे, इंधन जो आहे, अजून एक कच्चं तेल आपण 80% आयात करतो. आयात एवढी आपली डिपेंड आहे. आपण आखाती देशांवरती अवलंबित्व आहे किंवा विदेशावरती आपलं अवलंबित्व आहे या इंधनासाठी. त्यानंतर पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. आपल्याकडे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत, SDG मध्ये आपल्याला क्लायमेट चेंजच्या बाबत काम करायचं आहे, वातावरण बदलाच्या बाबत हवामान बदलाच्या बाबत काम करायचं आहे. आपल्याला 13 नंबर टार्गेट आपल्याला कंप्लीट करायचं, 13, 14, 15 हे टार्गेट्स आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. पर्यावरण, त्यानंतर शाश्वतता हे आपल्याला आवश्यक असेल. म्हणून या 3-4 अँगलनी आपण त्याच्यावरती विचार केला पाहिजे. थोडं आपण बघूया त्याला. यामध्ये पहिला विचार जर केला तर ऊर्जेचे अवलंबित्व कमी होईल.
आजही आपण 80% आयात करतो तेलाची, ती आयात कमी होऊन जाईल, कारण ऊर्जा आपल्याकडे हायड्रोजन निर्माण व्हायला लागलं किंवा हायड्रोजन आपण प्रोडक्शन करायला लागलो तर याचं आपल्याला काम पडणार नाही. त्यानंतर जर बघितलं आपण तर या संदर्भात आपल्याला म्हणता येईल की आपल्याला जे काही झिरो टार्गेट आहे आपलं की नेट झिरो 2017 म्हणजे कार्बन इमिशन आपल्याला कमी करायचं किंवा परिणामाच्या दृष्टिकोनातून आपल्याला 70 पर्यंत चांगली कामगिरी करायची आहे. त्या अनुषंगाने आपल्याला हे चांगलं काम म्हणता येईल या ठिकाणी. त्यानंतर स्वस्त इंधन उपलब्ध होईल, स्वस्त इंधन उपलब्ध झाल्या कारणाने महागाई कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला महत्त्व होणार आहे. कारण जेव्हा इंधनाचे भाव वाढतात तेव्हा महागाई वाढत असते. यामध्ये एक महत्त्वाचं आहे, कारण ट्रान्सपोर्टिंग हे महागाई त्या इंधनावरती अवलंबून आहे. म्हणून हे आपल्याला इंधन स्वस्त होईल हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये म्हणता येणार आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ ऊर्जा मिळेल, स्वच्छ ऊर्जा सुद्धा मिळेल. या स्वच्छ ऊर्जेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असेल. यानंतर आपण जर म्हटलं तर औद्योगिक विकासासाठी सुद्धा महत्त्वाचं असेल. हे औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचं असेल, तर आर्थिक वाढीसाठी सुद्धा महत्त्वाचं असेल. आर्थिक वाढ किंवा विकास, कारण आपल्याला उद्योगांसाठी किंवा आर्थिक वाढीसाठी फ्यूल आवश्यक आहे, इंधन आवश्यक आहे, ऊर्जा आवश्यक आहे. म्हणून हे ऊर्जेची गरज हा हायड्रोजन पूर्ण करू शकेल. म्हणून हे आपलं फ्युचर मधलं एक इंधन म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आहे. भविष्यामध्ये आपण त्याचा खूप मोठा वापर करू शकणार आहोत. मग त्यानंतर पर्यावरणाच्या बाबत जर बघितलं आपण तर पर्यावरणीय शाश्वतता आपली साध्य होऊ शकते. ह्या गोष्टी काही आपल्याला महत्त्वाच्या या ठिकाणी म्हणता येईल. त्यामध्ये आपल्याला मध्यंतरी एक माहिती असेल तर या अनुषंगानं आपले काही टार्गेट्स सुद्धा येत आहेत आणि यामध्ये आपल्या ऊर्जेच्या संदर्भामध्ये परिणामाच्या अनुषंगानं आपण शाश्वत ऊर्जेच्या दृष्टीने पुढे जाण्यासाठी आपण जे काही सोलर प्लॅन्ट्स वापरतोय ते सुद्धा महत्त्वाचं आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की हे फार महत्त्वाचं अशी गोष्ट आपल्याला आहे. ऊर्जेच्या आपल्या सगळ्या गरजा या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. त्यानंतर जर म्हटलं आपण निष्कर्षावरती येऊन पोहोचलं तर निष्कर्षाबाबत एकच म्हणायला पाहिजे की भारतामध्ये जे काही हायड्रोजनच्या बाबतची आपल्याकडे जी उपलब्धता आहे ती आपण त्याच्यामध्ये संशोधन केलं पाहिजे. दिवसागणिक आपण याच्यावरती भागांचा शोध घेतला पाहिजे की कुठे आपण आपली शक्यता आहे हायड्रोजन मिळण्याची. त्या ठिकाणी स्पॉट्स आपण त्याचे हायलाइट केले पाहिजे. त्यामध्ये आपण स्पॉट आपण त्यामध्ये फोकस करायला पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याला हे सगळं मिळत असेल त्या ठिकाणी. फ्युचर म्हणजे दोन गोष्टी होत आहेत या ठिकाणी. एक तर इंधन स्वस्त होत आहे आणि दुसरी गोष्ट पर्यावरणाची आपल्याला संरक्षण करता येणार आहे. म्हणून या अनुषंगानं फ्युचर मधलं जे काही हायड्रोजन फ्यूल आहे हे आपण नक्की चांगल्या पद्धतीने वापरलं गेलं पाहिजे. याला आणखी प्रमोट केलं पाहिजे. आणि जसं आपण ग्रीन हायड्रोजन मिशन आणलं तसंच आपण नैसर्गिक हायड्रोजन मिशन किंवा नॅचरल हायड्रोजन मिशन हे आपण लॉन्च करायला पाहिजे, जेणेकरून यावरती आणखी संशोधन होईल आणि आणखी जागरूकता वाढेल. तर या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न करता येणार आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे या संदर्भात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सोबत महत्त्वाचं एक की आपल्याला या आगामी मुख्य परीक्षा ज्या आहेत त्या अनुषंगाने जे व्हिडिओज आपण या ठिकाणी सुरू करतो आहोत किंवा नेहमी येत राहील आपल्याला की प्रश्न एक सुरुवातीला असेल आणि नंतर त्याचं विश्लेषण पुढे असेल किंवा त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये असेल. तर येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी आपल्याला ते राज्यसेवेच्या मुख्य परीक्षांसाठी महत्त्वाचं असणार आहे. तर तोपर्यंत मी थांबतो. भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. एक ग्रीन बुकचा व्हिडिओ छान आपण घेऊन येऊया आणि ज्यामध्ये आपल्याला नक्की ग्रीन बुकच्या बद्दल माहिती त्यामध्ये किंवा त्या अनुषंगाने आपल्याला पाहता येईल. थँक्यू, धन्यवाद.